तुम्ही अधिकारी जात पाहून त्यांना त्रास देता असं मग हेच सांगालो ना, ते जे गुंड कोण आलते का जात पाहून म्हणलेले, मग हे तिन्ही बी अधिकारी एका जातीत आहेत ना. आणि मी काही जात पाहून काय त्याला काही वेगळं काय बोललो का? मी माझ्या हक्काचं मला पास मागू लागलो, काहीच विषय नाही. मग अधिकारीची जात पाहून म्हणलं असं तर सगळ्याच म्हणलं असत ना. अर्ज छाननीमध्ये जे प्रकरण फेटाळली होती आणि न्यायालयात गेली होती, जवळपास सगळे प्रकरण निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या निर्णयाच्या विरोधामध्ये गेलेले. या निर्णय अधिकाऱ्यावरती काही कारवाई व्हावी म्हणून तुम्ही मागणी करणार आहात का? आता हे करावंच लागेल ना, कारण पुन्हा बोला, ऐका ना, आमचा एकच प्रश्न पूर्ण झाला नाही तर दुसरा तिसरा हे निर्माण करीत चाललेत. आणि आम्ही कुठवर त्याच्या मागं असं पाठपुरावा करायचा असतं. साहेब, ह्या अधिकाऱ्यानेच निर्णय व्यवस्थित द्यायला पाहिजेत. ज्या नियमाप्रमाणे ते नियम सांगते खोटं काहीतरी करून मोकळं होते, नियम सांगतात खोटं काहीतरी करून मोकळं होते. पण आम्ही आता एवढा मोठं जर आता जनतेचा जे विश्वास आहे, जिथं मतपेट्या ठेवलेला आहे तिथून सुद्धा आम्हाला हाकलून लावायचं म्हणजे ह्याच्यापेक्षा अजून काय. आम्ही तिथली सुद्धा CCTV मागविण्याला पत्र दिलेलं आहे. पण त्यांचं आता ते देतात का नाही हे ह्याच्या आधी सुद्धा बोगस कामाचे आम्ही हजारो वेळेस पत्र दिले, त्याचं अजून अद्याप काही नाहीये. इथं SIT नेमून किंवा मोठी उच्चस्तरीय ह्या सगळ्या गोष्टीचं गुन्ह्याची तपासणी व्हावं, ही सुद्धा आम्ही एकदा आता शासनाला तुमच्या मार्फत मागणी करायच लागलो. आणि शासनाला सुद्धा पत्र उद्या आम्ही सगळ्या गोष्टीचं आम्ही एकदा सगळ्या गोष्टी घडलेल्या रितसर हे देणार आहोत. अजून 4 दिवस निवडणूक लांब उद्या, पण ह्या जे 11, 12 आणि ह्याचं प्रत्यक्ष आत्ताच कॅमेरे उघडून वरच्या हायेस्ट लेवलचे कोणतरी अधिकारी बोलून त्या समोर 11, 12 आणि 1 वरचे कॅमेरे उघडून ते पाहावं. आणि त्याच्यात जर बोगस सगळं काही आढळलं असलं, बाहेरगावचे लोक ये जा करायलेले, गुंड प्रवृत्ती लोक त्याच्यामध्ये फिरायलेले जर दिसत असतील, किंवा बोगस मतदान अधिकारी बटन दाबालेलं पोलिसात देखत हे जर दिसले तर त्यांनी ताबडतोब ते सगळ्याचं इलेक्शन थांबवून परत इलेक्शन घ्यावं, ही आमची मागणी आहे.